नमस्कार, जय शिवराय. सर्वांनाच माहीत आहे की इडलीचा नाश्ता किती आपल्यासाठी हेल्दी आहे. तेही आपण रेशनचा तांदूळ वापरून अगदी हेल्दी नाश्ता बनवणार आहोत. त्यामध्ये नाही नाही पोहे, नाही आपण त्यामध्ये भात घालणार आहोत. तरी आपली इडली पाहू शकता किती स्पॉन्जी आणि छान. पीठ फर्मंटेड करायसाठी आपण योग्य प्रमाण लागतं ते सांगणार आहोत. चला तर पाहू. त्यासाठी आपण इथे 2 कप तांदूळ, अगदी रेशनचे तांदूळ आहेत पाहू शकता. 2 कप तांदूळ आणि 1 वाटी आपण इथे उडीद डाळ घ्यायची. एक वाटी उडीद डाळासाठी 2 वाटी आपण तांदूळ घेतलेले, हेच योग्य माप आहे. थोडंसं आपण त्यामध्ये मेथीचे दाणे घालून हे 2 ते 3 वेळा पाणी घालून छान आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक 4 ते 5-7 तासासाठी आपण हे भिजत ठेवायचे. भिजल्यानंतर आपण याची वाटण करून घ्यायचं. अगदी जास्त पातळ नाही किंवा अगदी जास्त घट्ट नाही, मध्यमामध्ये आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं पाहू शकता. अगदी तुम्ही हे रात्री जरी भिजत घातलं तरी चालेल. आता इथे 1 चम्मच तेल घालायचं आणि हे पुन्हा मिक्स करून अगदी 4 ते 5 फर्मंटेडसाठी ठेवायचं पाहू शकता. अगदी आपलं पीठ छान फर्मंटेड झालेलं आहे. अगदी यामध्ये आपण तुम्ही नाही इनो घालायचा, नाही पोहे घालायचे, नाही भात घालायचं. स्पॉन्जी इडलीसाठी आपण काही घालणार नाहोत. फक्त हे आपण माप घ्यायचा, योग्य माप घेऊन आपण इडली तयार करायची. अगदी स्पॉन्जी इडली आणि हेल्दी इडली होते. आता चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा चम्मचला पण कमी सोडा घालायचा आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आता इडलीच्या भांड्याला थोडंसं तेल लावायचं आणि हे आपण बॅटर घालून घ्यायचं. इथे मात्र लक्षात ठेवा, जे आपण हे स्टीम करण्यासाठी जे पाणी ठेवलेलं आहे ते पाणी पूर्ण उकळी येऊ द्यायचं. पाणी गरम झाल्याशिवाय ही आपण इडली त्यात स्टीमसाठी ठेवायची नाही. पाहू शकता अगदी पाण्याला पूर्ण उकळी आल्यानंतर आपण ही स्टीमसाठी इडली ठेवायची. त्यानंतर चवीनुसार तुम्ही त्यावरती लाल तिखट जरी टाकले तर चालेल. आता चटणीसाठी आपण इथे खोबरं घेतलेलं आहे, जे ओलं खोबरं आहे. त्यानंतर हिरवी मिरची आणि जिरे, थोडीशी कोथिंबीर आणि 4 ते 5 पाकळ्या आपण लसूण, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं. आता आपण एका पॅनमध्ये तेल घालून जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि आपण जे वाटण केलं होतं त्याचा आपण इथे तडका द्यायचा. चवीनुसार मीठ घालून अगदी थोडंसं गरम करायचं. हे आपली चटणी तयार आहे. आपली नारळाची चटणी पाहू शकता. जास्त गरम करायची नाही किंवा शिजवायची नाही, थोडीशी गरम करायची. आता पाहू शकता 5 ते 10 मिनिटानंतर आपली इडली किती स्पॉन्जी झालेली आहे पाहू शकता. अगदी आपण यामध्ये इनो घातलेलं नाही किंवा भात किंवा पोहे पण घातले नाही, तरीही आपली इडली अशी स्पॉन्जी झालेली आहे पाहू शकता. अशी हेल्दी इडली तुम्ही जरूर करा घरी आणि योग्य प्रमाण घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तयार आहे